हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सोनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजची हिरकणी या यूट्यूब चॅनलवर। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका। तर आज पार्ट 3 मी शेअर करते आहे, तुम्ही बघा। गुड मॉर्निंग गाइस। तर आता आम्ही सगळेजण उठून नाश्त्यासाठी चाललेलो आहोत। तर इथला मॉर्निंग व्ह्यू मी तुम्हाला एकदम मॉर्निंग व्ह्यू नाहीये, कारण 10:15 झालेले आहेत आणि आम्ही आता नाश्त्याला इथे पोहोचतो। इथे ब्रेकफास्टचा पण टायमिंग फिक्स आहे। सो ब्रेकफास्ट काउंटर मित्रमैत्रिणींनो, एक मांजर देखील तुम्हाला इथे साईडला दिसेल, ती देखील होती। आम्हाला मिसळ पावचा नाश्ता होता, इडली सांबार देखील होतं। तर आम्ही इडली सांबार प्रिफर केलं, घेऊन बसलो तोवरच पावसाने इकडे खूप छान सुरुवात केली। असं वाटतच होतं की आपण आल्यानंतर पाऊस सुंदर असा पडावा, जो इथे पडतोय। पाऊस खूप छान आणि मस्त पडत होता, आजूबाजूला सगळं प्रसन्न वातावरण झालं होतं। खूप छान मज्जा आली, आम्ही खूप एन्जॉय केला पाऊस देखील खाताना। त्यानंतर मग पाऊस येत होता थोडा थोडा, त्यामुळे मग आम्ही कॅरम म्हणजे इंडोअर गेम्स त्यांचे जे एन्जॉय करायचं बोललं। कॅरम तिथे अवेलेबल होता, सोबतच फौजी होतं, सापशिडी होतं, त्यानंतर चेस होतं, सगळं काही इथे अवेलेबल होतं इंडोअरसाठी। तर ते देखील तुम्ही खेळू शकता। आम्ही पहिलं रूमवरती आलो आणि मग एक रील बनवला, ते तुमच्यासोबत शेअर करते। तर एक गुफा बघायला देखील आम्ही गेलो होतो। तर इथे तुम्ही बघितलात की गुफा असं लिहिलेलं आहे। आता आम्ही तिथे एंट्री करणार आहोत, माहित नाही कसं आहे। आणि इकडे असं वाघाचं चित्र आहे, भीती वाटते, एक तर मला आधीच भीती वाटते। असं खूप काळोख वगैरे आहे, इथे लाईट्स आहेत ह्या कळल्या आहेत आणि सरांनी इथे त्या ऑन केलंय। आता चलो लेट गो। काय केलंय एकदम भारी, कपलसाठी बरोबर आहे। पण दोनच ठेवले। ओके, इसी चालू करा ना, आवाज येत नाही। वरती इथे करायला पाहिजे, संध्याकाळच्या लग्नाला इथे करूया। आता शिकले, ट्रेंड पण आहे। हॅलो गाईस, इथे तुम्ही बघू शकता बाहेर आल्यानंतर पूर्ण गुफेच्या बाहेर आल्याचाच फील आहे। इथे जर तुम्ही बघाल माझ्या समोर, आता सध्या तुम्हाला माझ्या मागचं दिसतंय, मागे चिकूची झाड आहे। तर इकडे समोर तुम्हाला गुफा असं त्याचा बाहेरचा बॅकग्राऊंड दिसतोय, जो खरोखरचाच गुफेचा अनुभव देतो। आणि या साईडला वाघाची कातडी सारखं असं ठेवलेलं आहे। इकडे पण बघू शकता तुम्ही अशी एक छोटीशी
खिडकी आहे. इथे असे 5 क्वेश्चन सुद्धा आहेत. हे वाघाच्या गुंफा टाईप आहे. म्हणजे कोणी शूर वाघ आणि वाघीण असतील त्यांनी यावं, परिधान करावं हे वस्त्र. शिवाय तुम्ही इथे बघू शकता हा जो डोअर आहे तो देखील गुफा टाईपच आहे. त्याला असं अरेंज केलेलं आहे. एकदा गुफेचा दरवाजा जसा असतो त्या पद्धतीचा आहे. गाईज नक्की इथे या. खूप छान छान अनुभव आहे. खूप छान. सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलाय. तुम्ही माझ्या फ्रेंड्स कडून रिव्ह्यूज घेऊ शकता. निकिता कसं वाटलं येऊन? मस्त. सर एकदम छान. नक्की विजिट करा. एकदम ऑसम. प्रत्येकाने व्हिजिट करण्यासारखं प्लेस आहे. त्यामुळे तुम्ही कायम महिन्यात 2 महिन्यातून एकदा तरी इथे अवश्य भेट द्यावी. मस्तच आहे हे प्लेस. नक्की एकदा तरी इथे याच. येस सर. थँक्यू सो मच सर. माझे व्हिडिओज पण घेतलात, ब्लॉग पण मला हेल्प केलात त्यासाठी. आमचा एक आणलेला आहे. मला ही डिस्काउंट देणार आहे मेंबरशिप मध्ये. हा तर गाईज असं मला सबस्क्रिप्शन तुम्ही द्या. सबस्क्रायबर्स आपले वाढले तर नक्की जसं मला डिस्काउंट वगैरे मागतात त्यांना डिस्काउंट देता येईल. सो प्लीज स्टे ट्यून आणि सबस्क्राईब माय चॅनल. सो मच. गुफेच्या बाहेरूनच इथे आल्यानंतर एक स्टेअर्स आहे. त्या स्टेअर्सवरून आपण वरती जाऊन नॅचरल फुलं नाही आहेत. नॅचरल वगैरे आर्टिफिशियल लावलेले. गुफेमध्ये जसं बसायला वगैरे असेल तो केलेला आहे. अजून एक अभंग इथे सुद्धा 2 रूम आहेत. एक आहे तो इथे आणि एक आहे तो इथे. याच्याही वरती आहे. तिथेही आपण जाऊया. खरं तेवढी रिस्क मी घेत नाही, पण आता सगळं तुम्हाला इथे दाखवायचं होतं. वरती मोठी अशी छोटीशी गच्ची काढलेली आहे जिथून झाडासाठी सुद्धा असं अरेंज करून व्यवस्थित केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि इथून मला वाटतं पूर्ण पॅराडाईजचा व्ह्यू दिसतो सगळा आणि खूप छान आणि भारी वाटतं गाईज. नक्की इथे या, कारण हे एकच सांगेन. आणि हे जे काय वेगवेगळे अनुभव आहेत, मला नाही वाटत मी आधी कोणत्या रिसॉर्टला गेली आणि तिथे असे छान छान अनुभव आले. तर खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. आणि मेन गोष्ट तर अफोर्डेबल रेट्समध्ये आहे. जेवणाच्या बाबतीत थोडं 19-20 आहे, बट जर आपल्याला एन्जॉय करायचं तर आपण नक्कीच सगळ्या ग्रुपसोबत येऊ शकतो. एकटा आला तर मे बी तेवढं एन्जॉय नाही करता येणार, पण कपल असतील वगैरे तर तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. इथे अजगराचं चित्र आहे. हे बघा, खूप मोठं असं अजगराचं चित्र आहे. अजगराचं भावे कधीतरी वाटते का मला. उंच उंच तुला वासते घर घर धुंद मौज किती वाटते वर. आता आपण जाऊया स्विमिंग पूल मध्ये. लंच असेल, थोडंसं आपलं फोटोशूट आहे. छोट्या छोट्या 2-3 रील काढलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा. शॉर्ट्स एन्जॉय करा गाईज. चला आता आम्ही स्विमिंग पूलची मजा घेतो. काल त्याचे खूप सारे व्हिडिओज झालेत. आज पण तुम्हाला काही व्हिडिओज शेअर करते. चलो. वाव, आक्रमक शॉट मारलेला आहे निकिता. डॉट 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 चारी. काय करतो माझा मटर कश्ती खुली
लगते से सुलगते से सड़क में छतरी न थी बगल में आया ही ना अकल में के भागे हम या भीगे हम अकड़ में तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो चाहे जनाना या मर्दाना का नया पासा फिर दे गई झांसा वही मुझे पासा कैसी जिंदगी का नया पासा फिर दे गई झांसा वही मुझे पासा चिरकुट जिंदगी you know माहित आहे पूलमध्ये पूलमध्ये त्यांना मुरलीधरन नाव देण्यात आलेले आहे. बॉल टपक करते. काय म्हणलं तर आपण डोकं करू शकतो बाकी काही नाही होऊ शकत. तेरा ना मेरा जमाना हो ना ये जनाना ना मर्दाना फिर दे मिळतंय पण तू गावा तुला सरकवले गुरुमीन फिरमाला खड्डा पाडून अडगवले तुला ये लावले 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 रोवले तिला ये लावले 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 मला ये लावले 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 तिला ये लावले 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 लई झालं आता थांब तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग झालं गेलं लय झालं लय झालं लय झालं आता थांब कुणीतरी तुला छळलंय म्हणून लय चुलगडलंय मग लय जडलंय तुला कसं नाही कळलंय मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलं कडकडलंय धडपडलंय वाटण मारून बडबडलं मला ये लावलंय 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 संपलं काय
भागी भागी जिंदगी रे पीछे पीछे मैं चली रे नहीं रही नए नए मोड़ अनजानी गली में मिला आवारा सा बंजारा सा टिंगा टिंगा नंगा पुंगा दोस्त भागी भागी जिंदगी रे पीछे पीछे मैं चली रे नहीं रही नए नए मोड़ अनजानी गली में मिला आवारा सा बंजारा सा टिंगा टिंगा नंगा पुंगा दोस्त आया है कहाँ से वो क्या ढूंढने वो आया है एक बूंद भी उसने न पी पर पी के वो. हॅलो गाईज, तर आम्ही आता इथे जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. ॲक्च्युली जायचा मूडच नाही आहे अजून, एन्जॉयचा हँगओव्हरच आमचा गेला नाही आहे कालपासूनचा. पण तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता सगळेजण कशा पद्धतीने त्यांची आवराआवर करताय. हॅलो गाईज, तर आम्ही आता इथे जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. ॲक्च्युली जायचा मूडच नाही आहे अजून, एन्जॉयचा हँगओव्हरच आमचा गेला नाही आहे कालपासूनचा. पण तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता सगळेजण कशा पद्धतीने त्यांची आवराआवर करताय. इथे आमची आवरावर झालेली आहे. आरती डन 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 डन. इथे बघा हा बेड अजून एका दृष्ट मुलाचा हा बेड आहे, तो अजून आवरायचा आहे. थोडासा लेट झाला आहे आम्हाला चेकआउटसाठी, बट तरीसुद्धा इथे सर डन डन डन. येस निकिता डन. तुम्ही बघू शकता बरे सरचं पॅकिंग अजून होत आहे. सर काय बोलताय? डन पॅकअप पॅक. हॅलो गाईज, तर हा ब्लॉग कसा वाटतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर हे रिकमेंड करते मी हॉटेल तुमच्यासाठी. फार्म हाऊस जे आहे बदलापूरला, बदलापूर ईस्ट राईटचं वेस्ट, बदलापूर वेस्टला हे फार्म हाऊस आहे फार्म पॅराडाईज म्हणून. त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो तुम्ही चेकआउट करून घ्या. स्टेशनपासून 7 किलोमीटर आतमध्ये आहे साधारण. बाय रोडसुद्धा जवळ आहे, ऑटोवाले पण सोडू शकतात. सो असे आम्ही जाण्यासाठी आता रेडी झालेलो आहोत. आणि तुम्ही या इथे व्हिजिट करा, तुमच्या जे काही अनुभव असतील ते देखील शेअर करा. बरं, लंच खूप छान होता, डिनरच्या बाबतीत थोडासा प्रॉब्लेम आलेला त्यामुळे. पण तुम्ही या आणि इथल्या ज्या वातावरण आहे त्याचा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला आहे, तो कसा वाटला आहे हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एवढं एन्जॉय करता करता खूप मेहनत घेत हे व्हिडिओ मी केलेले आहेत. व्हिडिओसाठी हेल्प करायला मला सगळ्या जणांनी हेल्प केलेली आहे, त्या सगळ्यांना खूप खूप थँक्स. आणि विशेष मयुरेश सरांना खूप खूप थँक्स, कारण काही व्हिडिओज त्यांच्या फोनमधून देखील घेतलेले आहेत. आणि आमचा मोस्ट एंटरटेनिंग पर्सन सिद्धांत, त्यालासुद्धा थँक्स, कारण त्याने खूप छान एंटरटेनिंग केलं. आणि बाकी सगळं आम्ही जे खेळत होतो. आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्स, कारण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. बाकी श्री स्वामी समर्थ मंडळी, थँक्यू सो मच. तर मंडळी अशा पद्धतीने सगळे आम्ही बॅग पॅक करून घरी जाण्यासाठी निघालो. तर कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्लॉग हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पहिला आणि दुसरा पार्ट जर बघितला नसेल तर तो देखील बघून घ्या. असं पॅराडाईजला टाटा करून आम्ही फायनली निघालो. तर खूप 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 मजा केली, खूप साऱ्या मेमरीज घेऊन सोबत जात आहोत. एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पुढे जात आहोत. खूप समाधान वाटलं, मज्जा आली. तर काही फोटोज आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि असेच व्हिडिओज, छान छान फोटोज तुम्ही बघत राहा. इथून पुढे देखील नवनवीन ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतील त्याचे मी शेअर करेन. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि ब्लॉग जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजेच छान छान ब्लॉग तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आणि हे सगळं फुकट आहे, त्यामुळे प्लीज एक लाईक तर नक्कीच करा. थँक्यू सो मच गाईज, इतका छान रिस्पॉन्स देण्यासाठी. आणि असंच प्रेम राहू दे. आणि थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. स्टे ट्यून गाईज. काळजी घ्या, खुश रहा.